नमस्कार, स्वागत आहे परत एकदा हायफा एज्युकेशन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती। काल रात्री उशिरा MBBS BDS या कोर्सचा जो कॅप राऊंड 3 आहे त्याची सिलेक्शन लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कॉलेज जॉईन करण्याची किंवा कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 4/11/2025 आहे, सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। त्यानंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती सुद्धा 4/11/2025 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कॉलेज घेणं कंपल्सरी आहे। आणि जे दुसऱ्या टाइपचे विद्यार्थी आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कसल्याच प्रकारचं कॉलेज अलॉटमेंट झालं नाही, MBBS असेल किंवा BDS असेल, त्या विद्यार्थ्याला या तिसऱ्या राऊंड मध्ये फ्रेश अलॉटमेंट झालेली आहे। तर ते विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म न भरता येणाऱ्या पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू शकतात। तर पुढे राऊंड होतील का? डेफिनेटली पुढे राऊंड होत असतात। ज्या पद्धतीने सीट अवेलेबल राहतील त्या पद्धतीने राऊंड होत असतात। मॉपअप राऊंड असेल किंवा स्टे वॅकन्सी राऊंड असेल। पण या अगोदर ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालं होतं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना कॉलेज घेणं हे कंपल्सरी आहे। तर या तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ कशा पद्धतीने गेला त्याबद्दलची माहिती आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सिलेक्शन लिस्ट बद्दल जर आणखी काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।